हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली. तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते. तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात. आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान अशी बाही डिझाईन शेअर करणार आहे. बऱ्याचदा आपल्याला बाही डिझाईन कशी बनवावी ब्लाऊजला हे सुचतच नाही आणि त्याच डिझाईन बघून सुद्धा कंटाळा येतो. ॲक्च्युली बऱ्याच कस्टमरला असं वाटतं की बाही जर डिझाईनची केली तर ब्लाऊज छान दिसेल का, आपल्याला सूट होईल का. सो आजची जी काही बाही डिझाईन आहे तर ही तुम्ही नक्की बनवू शकता. यामुळे नक्कीच आपली ब्लाऊज खूप सुंदर दिसेल आणि नक्कीच छान अशा डिझायनर ब्लाऊजमुळे आपली साडीसुद्धा खूप छान दिसेल. सो अशी छानशी बाही डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. मी तुम्हाला याची कटिंग आणि स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे खूप सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट सहजच बाही कटिंग करता येईल. ठीक आहे. सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओला सुरुवात करूयात. आणि हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता पूर्ण नक्की बघा, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी परफेक्ट बाही डिझाईन सहजच बनवता येईल. ठीक आहे. इथे तुम्ही बघू शकता की ही आहे ब्लाऊजची बाही आणि यावर आता आपण खूप सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत. ऍक्च्युली दोन्ही साईडच्या स्लीव्ज मी ऑलरेडी कटिंग करून घेतलेल्या आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्ही पण. त्याचबरोबर या बाहीला इथे आपण ट्रेंडिंग अशी हँगिंगची जी पाइपिंग वाली लेस असते तर ती सुद्धा यूज करणार आहोत, जेणेकरून बाही अजून सुंदर दिसावी. तर ती कशी कुठे यूज करायची तर ते आपण पुढे बघणारच आहोत. तर बघा, मी म्हटल्याप्रमाणे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीची बाही इथे कटिंग झालेली आहे. तर सगळ्यात आधी आता आपण एक साईडची करूयात. तुम्ही सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडची करायची आहे. त्याचबरोबर ही जी काही अस्तरची बाही आहे तर त्यापेक्षा आपण मेन फॅब्रिक म्हणजे ब्लाऊजची बाही थोडी एक्स्ट्राचं मार्जिन ठेवून कटिंग करत असतो, तर इथे त्या पद्धतीने केलेलं आहे. आणि मी तुम्हाला या बाहीचं मेजरमेंट सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार सहजच कटिंग करता येईल. तर बघा, बाही लांबी आहे 3.5, तर इथे फक्त अर्धा इंच आपण एक्स्ट्राचं मार्जिन ऍड केलेलं आहे. त्यानंतर इथे बाहीची घडी होती 8.5, तर 1 इंच कमी होत असते कटिंग नंतर, तर ती 7.5 झाली. कॅप हाईट 2 ते 2.5 इंच घेतलेली आहे. खालचा पोर्शन तुम्हाला कसा हवा आहे, कमी की जास्त, त्यावर ते डिपेंड आहे. तर बाहीच्या कटिंगच्या चार्टमध्ये, कटिंगच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. तर बघा, आता सगळ्यात आधी जो काही शेप आहे तर त्याची मार्किंग आपण जी काही अस्तरची बाही आहे तर त्यावर करून घेणार आहोत. तर बघा, मग इथे काय करायचं आहे, खालून आपल्याला 1.5 इंचाला एक मार्किंग करायची आहे, त्याच्यावरती सुद्धा अर्धा इंचाला करून ठेवलेली आहे, म्हणजे आपला शेप कुठे कसा मॅच होतोय तर ते सहज लक्षात येईल. आणि या पद्धतीने गोलाकार शेप आपण देऊन घेतलेला आहे. आता जी मार्किंग केली होती एक्झॅक्टली त्यावरच खरं तर आपल्याला इथे कटिंग करायची आहे. तर बघा, या पद्धतीने मग मी हा खालचा शेप इथे कट करून घेतलेला आहे. यानंतर आता आपल्याला अस्तरची बाही आणि मेन फॅब्रिकची बाही म्हणजे ब्लाऊज पीसची बाही सगळ्यात आधी इथे एकमेकाला जोडून घ्यायची आहे. त्यासाठी काय करायचं बघा, मग सगळ्यात आधी आपल्याला जी काही आपली ब्लाऊजची बाही आहे तर ती बघा इथे सरळ ठेवायची आहे आणि त्यावर आपण अस्तरची बाही ठेवून घेतली. त्यानंतर सेंटरला एक पिन लावूयात, जेणेकरून आपल्या शिवताना तिरकं होणार नाही. आणि बघा, सगळ्यात आधी खालच्या साईडने साधारणतः आपल्याला पाव इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घ्यायची आहे. लक्षात राहू द्या, मार्जिन एकसारखंच यायला पाहिजे, कारण जशी आपली टीप येणार आहे सेम त्याच पद्धतीने आपली बाही सुद्धा येणार आहे. त्यामुळे मग व्यवस्थित अतिशय सावकाश आणि काळजीपूर्वक इथे मी ही टीप मारून घेतली. आता ही टीप मारून झाल्यानंतर जे काही आपल्या एक्स्ट्राचा आहे ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे कटिंग करून घ्यायचा आहे. त्याआधी मी मॅचिंग धागा सुद्धा इथे ओवून घेते, कारण की आधी मी गोल्डन कलरचा धागा ओवलेला होता, सो त्यामुळे. आणि त्यानंतर बघा, मी म्हटल्याप्रमाणे इथे एक्स्ट्राचा आपण कट करून घेऊयात. तर हे करताना काही आपल्याला एक्स्ट्राचं मार्जिन इथे ठेवण्याची गरज नाहीये. आणि कटिंग झाल्यानंतर आता आपल्याला या बाहीला खालच्या साईडने छोटे छोटे कट्स मारायचे आहे, जेणेकरून ज्यावेळेस आपण ही बाही सरळ करू तर ती प्रॉपर जसा शेप आहे तसंच यावं, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे. बघा, मग मी हे या पद्धतीने सरळ करून घेतलेलं आहे. आणि आता खालच्या साईडला आपल्याला सगळ्यात आधी द्यायची आहे दाबटीप. तर बघा, मग दाबटीप देताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली बाहीची फिनिशिंग बिघडायला नको. तर मग ह्या पद्धतीने बघा, कानाकोपऱ्यापर्यंत व्यवस्थित प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे दाबटीप देऊन घेत आहोत. आणि तुमच्या लक्षात पण येईल बघितल्यावरच की शेप किती सुंदर असा आलेला आहे आपला. कटिंग पण, आणि कटिंग केल्यानंतर स्टिचिंग प्रॉपर करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे, अस्तर आणि मेन फॅब्रिकची बाही कडेकडेने एकमेकाला जोडून घ्यायचं आहे. आता बघा, हे जोडताना कुठेही गोळा होणार नाही, तिरकं जाणार नाही याची काळजी घ्यायची. आणि जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन इथे आपल्याला पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं.
ठीक आहे. आता हे जोडून झाल्यानंतर एक्स्ट्राचं कट करूयात, जेणेकरून आपली परफेक्ट मापाची बाही इथे रेडी होईल. कारण मी आधीच सांगितलं आहे की अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि बाहीची म्हणजे ब्लाऊज पीसचा कपडा पण थोडा एक्स्ट्राचं मार्जिन ठेवतो, म्हणून मग आधी हे परफेक्ट इथे रेडी करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला एक लेस यूज करायची आहे. ऍक्च्युली तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे यूज करू शकतात, पण ज्या कलरची लेस लावणार आहे तर त्याच कलरचा शक्यतो धागा यूज करायचा, जेणेकरून फिनिशिंग छान येते, दिसायला पण लुक मस्त येतं. कारण बऱ्याचदा आपण काय करतो, ब्लाऊजचाच जो काही कलर असतो त्याच कलरचा धागा यूज करून टिप मारतो, त्यामुळे फिनिशिंग बिघडते. सो एवढ्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. ठीक आहे, 2 मिनिट एक्स्ट्रा जातात पण फिनिशिंग छान येते. आणि ट्रेंडिंग न्यू अशी ही जी काही लेस आहे बघा, समोसा लेस म्हणतात आपण त्याला, तर ती मी इथे लावून घेते. तर ती कानाकोपऱ्यावर व्यवस्थित प्रेस करून घ्यायची आहे, म्हणजे फोल्ड करून. कारण बऱ्याचदा बाहीचा शेप असा छान येतो, पण लेस प्रॉपर न लागल्यामुळे काय होतं, पुन्हा शेप बिघडतो. सो तसं होऊ नये यासाठी. त्याचबरोबर अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे बाहीला ज्या वेळेस आपण इथे लेस लावलेली आहे तर ह्या लेसला नेहमी डबल टिप द्यायची, जेणेकरून आपली लेस पॅक लागली जाईल, वरती तरंगणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर आहे. तर प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे ही लेस सुद्धा लावून घेतली. यानंतर मी म्हटलं होतं की आपल्याला इथे पाइपिंगची हँगिंगची जी काही लेस आहे तर ती यूज करायची आहे, तर ती मी इथे घेतलेली आहे आणि ती आपल्याला ह्या पद्धतीने ह्या शेपमध्ये इथे लावून घ्यायची आहे. तर बघा, मग मशीनचा सिंगल फूट यूज करून ही लेस इथे लावली. सेंटर पासून 3.5 ते 4 इंच दोन्ही साईडने सेम मार्किंग करायची आणि त्या लेवलमध्ये ही अशी वेगळ्या शेपमध्ये अशी गोलाकार थोडासा शेप देत आपल्याला ती लावून घ्यायची आहे. तर मी लावून घेतली. त्यानंतर आता इथे आपल्याला छोटंसं एक लटकन तयार करायचं आहे, तर ते आपण फॅब्रिक पासूनच करणार आहोत, म्हणजे छान असं लुक यावं यासाठी. तर बघा, अशा पद्धतीने गोलाकार शेप दिलेला आहे. सिंपल त्रिकोणचं पण करू शकतात, पण असा गोलाकार शेप दिल्यावर लटकन अजूनच छान दिसतं. सो म्हणून मग मी ह्या पद्धतीने करत आहे. तर बघा, आता काय करायचं आहे, मेन फॅब्रिक जो आहे ना तर ते इथे आपल्याला सरळ ठेवायचं आहे. त्यावर अस्तरचा गोलाकार पार्ट ठेवला आणि जिथे गोलाकार शेप आहे ना तर तिथे 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून आपल्याला एक टिप मारून घ्यायची आहे. तर टिप टाकताना मॅचिंग धागा यूज करायचा आहे. ऍक्च्युली झालं काय की आपण गोल्डन कलरची लेस वगैरे लावली, त्यामुळे मी ते गोल्डन धागा उरलेला होता, पण आपण हे काही लटकन बनवतोय ना तर इथे आपण सरळ करून दाबटीप देणार आहोत, त्यामुळे मग मॅचिंग धागा यूज करणं तितकंच गरजेचं आहे. खालच्या साईडला टिप मारल्यानंतर साईडने सगळं कट करून घ्यायचं, खालच्या साईडचं सुद्धा, आणि ह्या गोलाकार शेपला आपण किंचितचे 1-2 कट्स मारूयात आणि मग ते सरळ करून गोलाकार शेपला आपल्याला इथे दाबटीप देऊन घ्यायची आहे. या पद्धतीने जर लटकन केलं तर खूप सुंदर असं फिनिशिंगचं इथे रेडी होतं आणि लुक सुद्धा खूप छान येतं. आता तिथे दाबटीप दिल्यानंतर कडेने सिंपल अशी एक टीप टाकून आपण ते जॉईन करूयात आणि जॉईन झाल्यानंतर जे काही एक्स्ट्राचा आहे ब्लाऊज पीसचा कपडा तर तो इथे कटिंग करून घेतला. आता ते ह्या पद्धतीने फोल्ड करून सिंपल टिप टाकायची आहे. स्टार्टिंग एंडिंगला लॉक करायचं आहे, जेणेकरून तिथून धागे निघणार नाही. आणि मग हे असं आपण सरळ करून घेऊयात बघा. ठीक आहे. आता हे व्यवस्थित प्रेस करत गोलाकार सरळ केल्यानंतर इथे आपल्याला ती मध्यभागी लावायचं आहे. त्याचबरोबर आपण हे सुई धाग्याने लावणार आहोत. गोल्डन कलरचे मणी सुद्धा इथे यूज करायचे आहे. तर मी इथे 4 पदरी दोरा मॅचिंग होऊन घेतलेला आहे. शक्यतो 4 पदरी घ्यायचा, म्हणजे 2 टाके टाकले तरी ते व्यवस्थित पॅक होतं. आणि बघा, मग इथून धागा ओवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे 2 ते 3 मणी ओवून घेऊयात. तर मी जरा मीडियम साईजचे घेतलेले आहे, खूप छोटे नाही घेतले. त्यानंतर हे त्रिकोण बनवलेलं त्यात टाकलं बघा, आणि मग पुन्हा ते इथून टाकून त्या मणीमध्ये ओवून घ्यायचं आहे आपल्याला सुई, आणि मग ती व्यवस्थित पॅक करून घ्यायची आहे. ठीक आहे. तर बघा, मग अशा पद्धतीने खूप सुंदर असं त्रिकोणचं सिंपल लटकन केलेलं आहे, पण ते फॅब्रिकचंच बनवलेलं आहे, त्यामुळे अजून छान लुक आला आहे आणि एकदम छोटंसं छान नाजूक आहे. तर बघा, खूप सुंदर अशी इथे बाहीला ते सूट पण होते. सो बघा, मग अशा पद्धतीने खूप छान अशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. तर जरा जवळून लुक दाखवते बघा. खूप सुंदर असं छोटंसं लटकन, ही हँगिंगची लेस आणि कलर कॉम्बिनेशन इतकं सुंदर आहे. लेस सुद्धा छान अशा डिझायनर यूज केलेला आहे. सो त्यामुळे तर खरं तर खूप छान अशी पार्टीवेअर लुकमध्ये आपली ही बाही डिझाईन तयार झालेली आहे. आणि खरं तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केलेला आहे, संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग. सो तुम्ही ह्या पद्धतीने नक्की स्टिच करून बघा. मी तुम्हाला फिनिशिंगच्या टिप्स सहित संपूर्ण कटिंग स्टिचिंग सांगितलेली आहे. आणि खरं तर ही बाही अशी बघण्यापेक्षा ज्यावेळेस ब्लाऊजला लावू आणि ब्लाऊज
घालू त्यावेळेस खरंच खूप सुंदर लुक येणार आहे. बऱ्याचदा आपल्याला पार्टीवेअर ब्लाउजला सुद्धा बाही डिझाईन कशी बनवावी सुचत नाही. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. नवीनच बाही आहे, आय थिंक तुम्ही बघितलेली सुद्धा नसेल, इतकी सुंदर आहे. सो नक्की स्टिच करून बघा. नक्कीच या बाही डिझाईनमुळे तुमच्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असा लुक येईल आणि आय होप सो तुम्ही याची आयडिया तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच देऊ शकतात आणि कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल. तर बघा मग फायनली आपली छान अशी डिझाईन रेडी झालेली आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग डिझाईन तुम्ही नक्की बनवून बघा. ह्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाऊजला खूप सुंदर असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इतक्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की बायचान्स जरी तुम्ही कुणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून अशी ट्रेंडिंग बाही डिझाईन सहज बनवता येईल. ठीक आहे. सो चला मग आता आपण आपला आजचा छानसा आणि महत्त्वाचा व्हिडिओ इथेच थांबूयात. आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे. सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या. आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. बाय बाय.